पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विजय, एक काम कर, हॉस्पिटलचं बिल क्लिअर कर, डिस्चार्ज पेपर माझ्या ऑफिसच्या पर्सनल फाईलमध्ये ठेव आणि याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही। ठीक आहे। आईला आम्ही सांगितलंय आम्ही कामासाठी आधी मुंबई आणि मग बँगलोरला गेलो। लक्षात राहील? हो। काय? तुम्ही आणि विक्रांत सर बेंगलोरला गेला होता एवढंच सांगायचंय। ठीक आहे? ओके, लक्षात ठेव। विक्रांत सर, बेटर वाटतं? अरे आलात तुम्ही? चल। अरे वेदांत, निदान एक फोन तरी करायचा यायच्या आधी। ही अगं सकाळच्याच फ्लाईटने निघालो। बरं झालं याला घेऊन गेलास बँगलोरला, जरा ह्यालाही कामाची सवय लागेल। लहान आहेस खरे तू आता? काय रे विक्रांत, अरे काय झालंय? तुझा चेहरा असा ओढल्यासारखा का दिसतोय? अरे बोल ना, काय झालंय? बरं वाटत नाहीये का? आई, अगं जागरण झालं ना काल, त्याला सवय नाहीये। मी फ्लाईट मध्ये झोपलो पण तो जागाच होता। बरं एक काम कर, तू तुझ्या खोलीत चल, मी तुला काहीतरी खायला आणते, खाऊन आराम कर। चल चल। चल, आपण आपल्याला जे योग्य वाटतंय ते करू। मी तुझी आणि त्याची भेट घालून देते। तायडे, तुझ्या मनाला जे योग्य वाटतंय ना ते बोल त्याला, मग तिथूनच मी ऑफिसला जाईन, तू कॉलेजला जा। ठीक आहे। आत्ता कोण आलं असेल? मी आलेच। एक मिनिट, कुठे निघालीस? 5 मिनिटात भेटून येते विक्रांतला।
सार्थक, सारिका आणि आद्याला घेऊन घरी जा. अरे हे बघ, लगेच जाऊन भेटून येते. हा सारिका, सांगितलेलं कळत नाहीये का? पण का? हे बघ, आम्ही दोघं खरंच खूप चांगले मित्र आहोत. मला वाटतं आता मला क्लिअरलीच बोलावं लागेल. तुला सगळं माहितीये, सगळं कळतंय, तरी असं वागतेस. तुला माहितीये मी का नाही म्हणतोय, तरी तू तेच करतेस. हॉस्पिटलमध्ये पण हेच करत होतीस. बोलायचंय, भेटायचंय, आणि मी नाही म्हणालो तर चिडून निघून गेलीस. मॅनर्स नाहीयेत. आणि सारिका, तुला काय वाटतं, विक्रांतला तुला भेटून बरं वाटेल? हा, हे तूच ठरवलंस. समोरच्याचा अजिबात विचार करत नाहीस तू. आद्याच्या लग्नात किती गोंधळ घातला होतास तू. पोलीस काय बोलवले होतेस? अगं, तुझ्या भावाचं आणि माझ्या बहिणीचं लग्न होतं ते. नशीब आई आणि आजी निघून गेल्या होत्या म्हणून त्यांना काही माहित नाही. पण वानखेडे आणि बडवाईक या फॅमिलीचा किती मान आहे याचा तरी भान ठेवायला हवं होतंस. आणि तुझं हे वागणं बघून ना मला आद्याची काळजी वाटायला लागली. हे बघ, आद्याला जर त्रास दिलास ना तर मी सहन नाही करणार. ती समंजस आहे, उलट उत्तर देत नाही, पण मी हे खपवून घेणार नाही. दादा, अरे एक मिनिट. सार्थक, आता मला तुझ्याकडून अश्युरन्स हवाय की ही मुलगी आद्याच्या आयुष्यात गोंधळ घालणार नाही. मी बोलतो सारिकाशी, तू काळजी नको करूस. आणि आद्या आता माझी बायको आहे, जबाबदारी आहे माझी. ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो. आणि आद्याचं लग्न झालं म्हणजे माझी जबाबदारी संपली असं नाही. ऍक्च्युली तुम्ही या. पण सारिका, दादा, विक्रांत कसा आहे आता? मेडिकली काही इश्यू नाहीये, त्याचा प्रॉब्लेम वेगळाच आहे. मी कळवत राहीन तुला. आणि आद्या, तुझ्या घरच्यांना सांग हा विषय आई समोर काढायचा नाही. तिला विक्रांतबद्दल काहीच कळायला नको. येस. काय झालं, तुम्ही मला ओळखलं नाही का? मी गौतम घोरपडे. काही लागलंय का माझ्या चेहऱ्यावर?
ओळखलं असेल तर मग मी आत येऊ? सॉरी, अरे असू दे, पड ना. नाही नको. बरं ये, बस. सावकाश बसा. मग काय, दमला असशील ना? कामाचा थकवा वेगळाच असतो. अरे कामाचा आनंद वेगळा असतो. वेदांबरोबर राहत जा, खूप शिकायला मिळेल तुला. एक सांगू विक्रांत, वेदांच्या डोक्यावर त्याच्या बाबांचा हात नव्हता. अरे आज तो जे काही आहे ना, ते त्याच्या स्वतःच्या मेहनतीमुळे. पण तुझ्या डोक्यावर वेदांचा हात आहे. काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का? तू जे बोललीस ते ऐकून इमोशनल झालो. पण खरंय, दादामध्ये मला बाबाच दिसतात. आणि एक मित्र पण. त्याच दादाला त्रास दिला नाहीस ना? नाही, कारण त्याला जेवणाचा कंटाळा आणि तुला सारखं काहीतरी खायला लागत असतं. बाहेरच्या जेवणाने फक्त पोट भरतं, पण मन मात्र घरच्या जेवणाने भरतं ना. कळलं कळलं. मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी खायला करते. थोड्या वेळ आराम कर आणि मग खाली ये. अरे वेदांत, तू कधी आलास? काय आमचं बोलणं ऐकत होतास इकडे उभं राहून? बरं, मी विक्रांतसाठी काहीतरी खायला करते. नाही म्हणजे तुझ्यासाठी सुद्धा. दोघ जण खाली या. काय आपण असं इथे उभं राहूनच बोलायचंय का? नाही नाही, या ना, या. मी इथे बसू ना? हो हो, बसा ना. नक्की ना? हो हो, प्लीज. ह्या बाजूला काही काम होतं का तुमचं? नाही म्हणजे अचानकच आलात? ऍक्च्युली इथेच माझी गाडी बंद पडली होती आणि तुमचं घर जवळच आहे ना, म्हणून मग मी इथे आलो. हाताला ग्रीस पण लागलंय. फडकं मिळेल का पुसायला? मी आणते.
हे थँक्यू. आई अण्णा दिसत नाहीयेत. हा म्हणजे नाहीच आहेत घरी. अण्णा क्लिनिकला असतात ना ह्या वेळेला. मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं होतं ना हे. हो, तुम्ही म्हणाला होतात, मी विसरलो. हा. आणि आई इथेच गेलीये शेजारी तिच्या मैत्रिणीकडे. रोजच जातात का त्या? नाही, रोज नाही जात. नेमकी आजच गेलीये. झालं का? हा? ते हो हो. अमूल्या, मला थोडासा चहा मिळेल का? हो, ठेवते मी लगेच. ये ना, बस. अगं, आता आपलं ऑफिशियली लग्न होणार आहे. बस ये शेजारी. मागच्या आठवड्यात आपला साखरपुडा झाला असता तर माझ्याच बाईकच्या मागे बसली असतीस आणि आपण ऑफिशियली फिरायला गेलो असतो. पण ठीक, काही हरकत नाही. माझ्या बाईकची मागची सीट कायमची मी तुझ्या नावावरतीच केली आहे. मलाही कळतंय की मी असा अचानकपणे भेटायला आलोय, त्यामुळे तुला ऑकवर्ड होतंय. ऍक्च्युली मलाही होतंय. मी त्याच्यावरती एक मार्ग काढलाय. आपण कुठेतरी बाहेर भेटूया का? म्हणजे आपण कुठे बाहेरच गेलो ते. अगं, आपला एक साधा एकत्र फोटो पण नाहीये. हा, चालेल ना तुला आरती? आरती, अमूल्य यायच्या आधी सांग मला काय ते. म्हणजे कधी भेटायचं, कुठे भेटायचं हे आपल्याला फोन मेसेजवरती ठरवता येईल. फक्त सांग मला. काय आपण अजून एकदाही भेटलो नाही आहोत, बोललो नाही आहोत. अगं, एकमेकांना ओळखणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे लग्नानंतर एकमेकांना समजून घेणं खूप सोपं जातं. चहा? हो, थँक्यू. ताई, अगं आपल्याला निघावं लागेल ना. हे बघ, आज काम नाही झालं ना तर 15 दिवस अजून पेंडिंग राहील. हो, सॉरी हा. ते ऍक्च्युली आज एक काम होतं बाहेर.
नाही ठीक आहे, मी पण असा अचानकच आलोय आणि काम महत्वाचं. आणि आई अण्णा नसताना मी अचानक आलोय, त्यामुळे सॉरी. हा नाही नाही, इट्स ओके. चला मी येतो. ओके. आणि हो, आता लवकरात लवकर तारीख ठरवावी लागेल ना साखरपुड्याची.